नागपूरच्या भांडेवाडी परिसरात 15 जून रोजी झालेल्या रक्तरंजित गँगवॉर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून दुसऱ्या टोळीवरही मकोका लावण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान मकोका लागू झाल्यानंतर फरार झालेल्या दुसऱ्या गटाचा म्होरक्या यश प्रधान याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे। भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंतुजीनगर परिसरात जुन्या वैमनस्यातून 2 गट आमनेसामने आले होते। क्षणार्धात या वादाचं रूपांतर गँगवॉरमध्ये झालं होतं आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर चाकूने हल्ला केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या हिंसक घटनेदरम्यान एका दुचाकीलाही आग लावण्यात आली होती। या घटनेनंतर भांडेवाडी पोलिसांनी दोन्ही गटांच्या विरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करत अनेक आरोपींना अटक केली। तपासादरम्यान दोन्ही टोळ्या संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचं समोर आलं। पोलिसांनी दोन्ही टोळ्यांच्या विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। ही कारवाई सुरू होताच दुसऱ्या गटाचा प्रमुख यश प्रधान हा फरार झाला होता। तांत्रिक तपास आणि सातत्यानं सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली। आता त्याच्याकडे चौकशी करून टोळीतील इतर सदस्य, गुन्हेगारी नेटवर्क आणि यापूर्वीच्या गुन्ह्यांबाबत माहिती घेतली जाते आहे। संघटित गुन्हेगारीच्या विरोधातील कारवाई पुढे सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। तपास करत असताना त्या गुन्ह्यातील जो टोळी प्रमुख होता यश उर्फ जब्बार प्रधान याला काल दिनांक 29/7/2026 पासून ते 30/7 सकाळपर्यंत पारडी डीबी पथक त्यासोबतच भांडेवाडी डीबी पथक यांच्या मदतीने त्याला अटक करण्यात आली।